नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक एज्युकेशन ट्रिक्स या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. बघा, आज आपण बघणार आहोत EVSचे 20 प्रश्न बघणार आहोत. हे 20 प्रश्न खूप IMP आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला प्रत्येक प्रश्न हा समजून जाईल. कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात आणि कुठल्या टॉपिकवर प्रश्न येतात हे तुम्हाला ह्याच्यातून क्लिअर होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर आपण सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न काय आहे? रातआंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? मग सांगा, रातआंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? 3 सेकंदामध्ये तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, जीवनसत्व अ. बघा, जीवनसत्व ए च्या अभावामुळे कुठला रोग होतो? रातआंधळेपणा हा रोग होतो. हे कशासाठी? जीवनसत्व कशाच्या अभावामुळे? तर कमी प्रकाशात स्पष्ट दिसत नाही. बघा, आपल्याला जेव्हा कमी प्रकाश असतो, जेव्हा स्पष्ट दिसत, तेव्हा म्हणायचं रातआंधळेपणा. आणि ते कशाच्या अभावामुळे होतो? तर ए जीवनसत्वाच्या अभावामुळे, ए जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असतो. चला पुढचा प्रश्न बघूया. वातावरणाचा सर्वात खालचा थर कोणता? वातावरणाचा सर्वात खालचा थर कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक ब, तपांबर. कुठला? तपांबर. वातावरणाचा सर्वात खालचा थर कुठला आहे? तर तपांबर. बघा, ज्या आपण थरात राहतोय, म्हणजे ढग, पाऊस, सर्व हवामान या थरामध्ये घडतात. म्हणजे ढग, पाऊस हे कुठल्या थरामध्ये घडतात? तर तपांबर या थरामध्ये घडत असतात. चला पुढचा प्रश्न बघूया. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? बघा, एकक हा टॉपिक तुम्ही करायचा आहे. सर्व एकक करून ठेवायचे आहेत. त्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न जोड्या लावामध्ये किंवा सेपरेट तरी विचारला जाऊ शकतो. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक ब, डेसिबल. डेसिबल हे काय? ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. डेसिबल हे म्हणजे आवाजाची पातळी किती मोठी आहे, आवाजाची पातळी तुमची किती मोठी आहे हे मोजण्यासाठी डेसिबल हे एकक वापरलं जातं. चला पुढचा प्रश्न बघा. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारे संप्रेरक कोणते? रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारे संप्रेरक कोणते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, इन्सुलिन. इन्सुलिन हे काय करतं? तर रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवतं. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा, 5वा प्रश्न काय? प्रकाश संश्लेषण क्रियेत वनस्पती कोणत्या वायू शोषून घेतात? प्रकाश संश्लेषण क्रियेत कोणता वायू शोषण केला जातो? तर ऑप्शन क्रमांक क, कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड हे काय प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती शोषून घेत असतात. चला पुढचा प्रश्न बघूया. मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते? मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा फिमर. फिमर हे हाड, आपल्या मांडीचं हाड त्याला म्हणतो आपण. मांडीचं हाड हे सर्वात मोठे हाड आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो? जागतिक, बघा, दिन 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 विशेष हा टॉपिक हे सुद्धा तुम्ही करून घ्यायचं. बघा, विज्ञानच्या तुम्ही पाठ्यपुस्तक जर NCERTची वाचत असाल तर त्यामध्ये जे महत्त्वाचे दिन असतात त्यामध्ये दिलेले असतात. बघा, ते तुम्ही करून ठेवायचे आहेत. जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो? त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, 22 एप्रिल. बघा, 22 एप्रिल आपण पृथ्वीच्या संरक्षणासाठी जागतिक स्तरावर 22 एप्रिल हा वसुंधरा दिन साजरा केला जातो. 8वा प्रश्न बघा. रक्ताचा गट ब्लड ग्रुप शोधून काढणारे शास्त्रज्ञ कोण? बघा, शास्त्रज्ञ ह्याच्यावर सुद्धा प्रश्न येतो. बघा, शास्त्रज्ञ हे सुद्धा तुम्ही करून ठेवायचं आहे. कोणी कशाचा शोध लावला? रक्ताचा गट कोणी शोध लावला? तर कार्ल लँडस्टेनर. कार्ल लँडस्टेनर यांनी काय केला? ब्लड ग्रुप याचा शोध लावलेला आहे.
बघा ए बी आणि ओ या रक्ताचा शोध त्यांनी लावला, ज्यामुळे रक्तसंक्रमण सुरक्षित झालेलं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. जागतिक लोकसंख्या दिन कधी असतो? बघा जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै. 11 जुलैला काय असतो? जागतिक लोकसंख्या दिन. चला पुढचा प्रश्न बघूया. लोखंडाचे गंजणे ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे? लोखंडाचे गंजणे ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे? तर रासायनिक प्रक्रिया आहे. बघा लोखंडाचा हवेतील काय होतं? ऑक्सिजनची संयोग होतो आणि त्यामुळे काय होतं तर काटे एक रस्ट तयार होतं. रासायनिक गंजणे एक कायमस्वरूपीची रासायनिक बदल आहे त्याच्यामध्ये. गंजणे हा प्रकार कोणता येतो? मग रासायनिक बदलाची प्रक्रिया आहे ती. 11वा प्रश्न बघा. कांदा हा वनस्पतीचा कोणता भाग आहे? कांदा हा वनस्पतीचा कोणता भाग आहे? तर कांदा आहे काय? खोडाचा भाग आहे बघा. प्रकारचं ते खोडच आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते? मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते? तर 36 अंश सेल्सिअस. त्याचे फॅरनहाइटमध्ये किती असते? तर 98.06 अंश सेल्सिअस फॅरनहाइटमध्ये. बघा तुम्हाला ह्याच्यावर सुद्धा फॅरनहाइटमध्ये पण विचारलं जाऊ शकतं आणि शरीराचा अंश सेल्सिअसमध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं. चला पुढचा प्रश्न बघा. वातावरणातील कोणत्या वायूचा उपयोग आग विझवण्यासाठी होतो? कोणत्या वायूचा उपयोग आग विझवण्यासाठी होतो? तर कार्बन डायऑक्साईड या वायूचा कशासाठी आग विझवण्यासाठी उपयोग होत असतो. तो त्यामुळे तो अग्निशामक दलामध्ये कार्बन डायऑक्साईड वापरला जातो बघा. चला 14वा प्रश्न बघा. दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क लॅक्टोमीटर. लॅक्टोमीटर हे कशासाठी वापरतात? तर दुधाची शुद्धता मोजण्यासाठी. चला पुढचा प्रश्न बघूया. वनस्पतींनाही संवेदना असतात हा शोध कोणी लावला? वनस्पतींनाही संवेदना असतात हा शोध कोणी लावला? तर जगदीशचंद्र बोस यांनी काय लावला? वनस्पतींनाही वेदना आणि संवेदना जाणवतात असा त्यांनी शोध लावलेला आहे. चला पुढचा प्रश्न बघा. सौर ऊर्जेचे मुख्य स्रोत कोणते आहेत? सौर ऊर्जेचे मुख्य स्रोत कोणते आहेत? तर सूर्य हा काय आहे? मुख्य स्रोत. सूर्य हा पृथ्वीवरील सर्व ऊर्जेचा मूळ आणि सर्वात मोठा स्रोत आहे बघा. चला पुढचा प्रश्न बघा. रेबीज म्हणजे पिसाळलेला कुत्रा चावणे या आजाराला काय म्हणतात? रेबीज बघा हे आजार तुम्ही जीवनसत्व आजार हे तुम्ही करून ठेवायचं बघा. कुठला आजार कशामुळे होतो? काय म्हणतात? हायड्रोफोबिया. कारण रेबीज झालेला जो व्यक्ती असतो त्याला काय होतं तर पाण्याची भीती वाटते म्हणून त्याला हायड्रोफोबिया असं म्हणतात. रेबीज झालेल्या आजाराला काय म्हणतात? तर हायड्रोफोबिया. चला 18वा प्रश्न बघूया आपण. हृदयाची ठोके मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? बघा हृदयाचे ठोके मोजण्यासाठी काय वापरतात? तर स्टेथोस्कोप. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. डॉक्टर काय करतात? हे उपकरण वापरत असतात बघा हृदयाचे आणि फुफ्फुसाचे आवाज ऐकण्यासाठी. चला पुढचा प्रश्न बघूया. भारताचे मिसाईल मॅन कोण आहेत? कोणास म्हटले आहेत मिसाईल मॅन? भारताचे मिसाईल मॅन कोण आहेत? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे काय आहेत? भारताचे मिसाईल मॅन आहेत. शेवटचा प्रश्न बघा. निळी क्रांती कशाशी संबंधित आहे? निळी क्रांती कशाशी संबंधित आहे? मत्स्य उत्पादन याच्याशी निळी क्रांती बघा मासेमारी याच्यासाठी काही निळी क्रांती ही संबंधित आहे बघा. अशा प्रकारे आज आपण 20 प्रश्न EVSचे बघितलेले आहेत. अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जातात. हेच टॉपिक असेच प्रश्न नाही पण ह्याच्याशी रिलेटेडच टॉपिक असतात. हेच टॉपिक असतात. आजार तुमचे जीवनसत्व असेल किंवा एकक असतील हे तुम्ही करून ठेवायचे. मेन जे तुमचे तिथं फिक्स मार्क
होऊन जातात असे प्रश्न तुम्ही करून, असे टॉपिक तुम्ही करून ठेवायचे आहेत बघा. त्यामुळे काय होणार, तुम्हाला एक्झाममध्ये सोप्या पद्धती म्हणजे कोणताही प्रश्न आला तरी तुम्हाला सोडवता येणार आहे. बघा, आज आपण इथेच थांबूया.